कधीच माणसाने पैशाचा माज करू नये, कारण एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा सोडून जावं लागते। इथे परमानंट कोणी होऊन आलं का? नाही आलं। किती जरी पैसा असला ना तरी सुद्धा आपल्याला इथेच ठेवून जावं लागतं। किती जरी नोटा कमवा तुम्ही, किती जरी मोठ्या पदावरती जा, तरी मात्र सर्वांचा त्याग करून तुम्हाला स्मशानभूमीमध्ये जावं लागेल। किती जरी नोटा कमवा, किती जरी रुपये कमवा, परंतु शेवटी कंपाळाला किती लावते महिला मंडळी? फक्त एक ठोकळा, एकच लावते। किती तुम्ही 500च्या नोटा कमवा, 1000च्या नोटा कमवा, 2000च्या नोटा कमवा, तरी आजपर्यंत कधीतरी कोणीतरी 2000ची नोट कंपाळाला लावली का? नाही लावली। किती लावला? फक्त एक ठोकळा। तरी सुद्धा एवढं माहिती असून सुद्धा तरी आपल्याला गर्व आहे। अहो, या गर्वासाठी मोठमोठ्यांची मात्र जिरलेली आहे। तरी सुद्धा आम्ही त्या गर्वाला मात्र भगवंताच्या न्यायाला आम्ही घाबरत नाही। आम्हाला वाटते आम्ही आहोत तर या जगामध्ये कोणीच नाही। कोणाला वाटते? आपल्याला वाटते। तूने जग माया है, तूने जग माया है, तूने जग माया है, दूसरा ही आएगा। खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा। खालीच हातानं यावं लागते आणि खालीच हातानं जावं लागते। किती जरी कमावलं तरी सोबत काहीच येत नाही। असं कुणीतरी वर्धानगरीमध्ये झालं का महिला मंडळी, पुरुष मंडळी, की सोबत कोणीतरी एखादी पेटी भरून पैसा नेला म्हणून झालं का? नाही झालं। कारण अहो नेताच येत नाही, आणि नेता आलं असतं ना तर माणसाला किती अभिमान झाला असता पैशाचा, किती कमावला असता माणसाने पैसा। आहे का अंदाज? नाही अंदाज। कारण मरण कधी कोणत्या कशा वेळेला येईल सांगता येत नाही। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आता थोड्या दिवसाच खाली सर्वांना सोडून गेले। काय कमी होतं? किती मोठं पद होतं? आपण विचार सुद्धा करू शकत नाही। करू शकतो का? एवढी प्रॉपर्टी, एवढं धन, तरी सुद्धा मात्र एका सेकंदामध्ये जावं लागलं। बॉडी सुद्धा बरोबर दिसले नाही। दिसली का? दिसली नाही।
किती जरी राजा असू द्या, भिकारी असू द्या, कोणतं जरी पद असू द्या, परंतु सर्वांना मृत्यू एकच आहे. इथं याच्यामध्ये चेंज वगैरे काहीच नाही. जे तुम्हाला आहे ते मला आहे आणि जे मला आहे ते तुम्हाला आहे. तुम्हाला जर का वाटत असेल आपलं मरण चांगलं व्हावं, भगवंताचं नाव मरायच्या वेळेस मुखामधून निघावं, तर तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. या सर्व संसारामधून, या सर्व मायेजाडीमधून कोण सोडू शकते? फक्त एकच भगवंत, बाकी कोणी सोडू शकत नाही. कालच आपण गजेंद्राची कथा पाहिली. गजेंद्रानं किती दुःख भोगलं. ज्या पत्नीसाठी, ज्या मुलाबाळासाठी, ज्या संसारासाठी गजेंद्रानं किती केलं, तरी सुद्धा अंतकाळी कोणीतरी गजेंद्राच्या सोबत आलं का? सोबत आलं नाही. कोण आलं? भगवंत आलं. मग एवढं माहीत असून सुद्धा तरी आपल्याला गर्व आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसानं नीतीने पैसा कमवावा. कारण जे चांगल्या प्रकारे पैसा कमवल तर त्याचा पैसा भगवंताच्या कामामध्ये लागते, आणि जेच वाईट मार्गाने पैसा कमवत असेल, लोकांच्या मुंड्या मारून पैसा कमवत असेल, तर त्याचा पैसा कुठं जाते? डॉक्टराकडे, चोराकडे आणि वकिलाकडे. आपल्याकडे आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने कसं राहिलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय पिल्लं पाहिजे आणि कसं राहिलं पाहिजे. परंतु आपल्याला कोण किती जरी सांगितलं, आपण यानं ऐकतो आणि यानं सोडून देतो म्हणतात ना. कारण कथा जरी आपण आता किती वर्षापासून आपल्या या मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे, किती वर्ष झाले? 26 आहे ना. 26 वर्ष झाले. नामांकित महाराज मंडळी तुम्ही बोलवली आहे ना. आतापर्यंत 26 वर्षापासून एखाद्याच्या तरी कथा पाठवायला पाहिजे होती का? तुम्ही मन सांगता या, जर का आम्हीच कथा केली असती तर तुम्हाला कशाला बोलावलं असतं? आपलं कसं आहे माहिती आहे का? यांनी ऐकायचं आणि यांनी सोडून द्यायचं. म्हणतात ना, नडी फुंकिले सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे. जरी आपण आता शरीराने मंडपामध्ये बसलो कथा श्रवण करण्याकरिता, मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं, तरी आपलं मन या कथेमध्येच लागते का? खरं सांगा, लागते का महिला मंडळी? कुठे जाऊन येते मन? घरी. किती जरी शरीरानं तुम्ही कथेमध्ये बसा, पेंडॉलमध्ये बसा, तरी मन मात्र इथे, मनाला वरती ताबा ठेवणे प्रत्येकाला जमत नाही. तुरा मन दर्पण कहलाए, तुरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तुरा मन दर्पण कहलाए, तुरा मन दर्पण कहलाए, माणसाने मनावरती जय मिळवला पाहिजे. ज्यांनी कोणी मनावरती ताबा मिळवला असेल, जय मिळवलेला असेल, ते विश्वामधला त्याच्यासारखा पुरुष कोणीच होऊ शकत नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर दान केलं पाहिजे. कालच आपण बलिराजाची शॉर्टकटमध्ये कथा पाहिली. बलिराजाने ज्यावेळेस बटुवामन बलिराजाकडे भिक्षा मागण्याकरिता आले, त्यावेळेस बलिराजाला बटुवामनाने 3 पावलं जमीन दान मागितली, आणि जमीन दान मागितल्याच्या नंतर पहिल्या पावलामध्ये स्वर्ग व्यापून टाकला, दुसऱ्या पावलामध्ये अख्खं मृत्यूलोक व्यापून टाकलं. आणि ज्यावेळेस मात्र बटुवामनाला काहीच जागा शिल्लक राहिलेली दिसली नाही, म्हणून बटुवामनाने बलिराजाला विचारलं, राजा 3रा पाऊल कुठे ठेवू हे सांग राजा. त्यावेळेस बलिराजाने मात्र स्वतःचं डोकं मात्र खाली ठेवलं आणि बटुवामनाला उपदेश केला, ब्राह्मणा ठेव माझ्या डोक्यावरती पाय.
या जगामध्ये या विश्वामध्ये एकच दान सुरू होऊन गेला, तेच म्हणजे बलिराजा. बलिराजासारखा दान सुरू झाला नाही आणि होणार सुद्धा नाही. स्वतःच्या शरीराचा सुद्धा बलिराजाने विचार केला नाही. आणि आपण जर का वर्गणी थोडी 100 रुपये शिल्लक झाली तर 8 दिवस आपल्याला करमत नाही. भगवंताला देताना माणसाने कधीच विचार करू नये. देवाला देताना सडळ हाताने दिली पाहिजे. तुम्ही साईबाबाला जर का 1000 रुपये देसाल तर उद्या साईबाबा 8 दिवसामध्ये तुम्हाला 5000 रुपये त्याचे करून दाखवेल. एवढी ताकद साईबाबामध्ये आहे. कधीच माणसांनी देवाला देताना विचार करू नये. सडळ हाताने अंतकरणापासून दिले पाहिजे. देणारा, घेणारा आणि नेणारा कोण आहे? तोच आहे ना. कारण आपण निमित्ताशी कारण आहोत. आपलं इथे काहीच नाही. निमित्त मात्राने भगवंताने आपल्याला इथे पाठवलेलं आहे आणि जे जे कार्य भगवंताने सांगितले ते कार्य मात्र आपल्याला करायचे आहे. रातें ढलती नहीं, दिन भी निकलता नहीं, उसकी मर्जी बिना पत्ता हिलता नहीं, रब जो चाहे वही तो होना है, रब जो चाहे वही तो होना है. आदमी आपण काय आहो? कठपुतली आहो. जसा जसा भगवंत नाचवेल तसं तसं मात्र आपल्याला नाचायचं आहे. म्हणून देवाला देताना कधीच माणसानं विचार करू नये. माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर देवाचं, गावाचं आणि भावाचं कधीच खाऊ नये. कारण ज्यांनी कोणी देवाचं खाल्लं असं ते सर्वात महापाप. कधीच देवाचं खाऊ नये. देवाचा हिशोब हे दिलाच पाहिजे. कारण जर का देवाचं खासाल तर इथंच भरावं लागते. सुदामजीची कथा प्रत्येकांना माहिती आहे. सुदामजीने भगवंताच्या हिश्श्याचे काय खाल्ले होते? पोहे खाल्ले होते. सुदामजीला काय भोगावं लागलं? 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं. कोणाला? सुदामजी. हे झालं देवाचं. आता आहे गावाचं. गावाचं सुद्धा कधीच खाऊ नये. ज्यांनी कोणी गावाचं खाल्लं असेल त्याला सुद्धा तिथेच भोगावं लागतं. आणि आता राहिलं भावाचं. एखाद्याचं जर का भाऊ घोडा असेल त्याला काही याच्यामधलं व्यवहारामधलं काही कळत नसेल. जेवढी काही त्याची प्रॉपर्टी असेल, जेवढा काही त्याच्या नावाचा पैसा असेल त्याला देऊन द्या. कारण ज्या माणसाचा कोणी जर का एखाद्याच्या भावाचा हिस्सा खाल्ला असेल तर भगवंत त्याला कधीच माफ करत नाही.
कारण हे विधी लिखाण नाही, असं मी नाही सांगत माझ्या मनाने. खाल्लं की इथंच भोगावं लागतं, इथंच करा आणि इथेच बरा. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितजींना वर्णन करत आहे. राजा, ज्या वेळेस देवकी मातेला आणि वसुदेव बाबाला कारागृहामध्ये टाकलं आणि कारागृहामध्ये टाकल्याच्या नंतर बघा, बघता बघता देवकी माता प्रसूती राहिल्या. 9 महिने 9 दिवस संपूर्ण झाले. देवकी मातेने एका सुंदर मुलाला जन्माला घातलं आणि तो मुलगा म्हणजेच कीर्तिमान. ज्यावेळेस मुलगा जन्माला आला, क्षणाचा विचार न करता वसुदेव बाबांनी त्या मुलाला घेतलं आणि कंसाच्या दरबारामध्ये आणलं, कंसाला देऊन टाकलं. परंतु काही क्षणासाठी आज कंसाला सुद्धा आनंद झाला. कंसाला वाटलं आपण मामा झालो आणि आज फार महत्वाचा दिवस आहे. कंस म्हणला याला परत घेऊन जा, याच्यापासून मला काहीच धोका नाही. वसुदेवाला सुद्धा क्षणासाठी आनंद झाला. धावत धावत देवकीकडे आला, देवकीला मुलगा परत दिला. देवकी वसुदेव बाबांना म्हणत आहे, मी म्हटलं होतं ना माझ्या भावाला कधी ना कधी तरी माझी मया येईल, माझ्या रडण्याची जाणीव होईल माझ्या दादाला. देवाला तर अवतार घ्यायचा होता, आता कसं करावं म्हणून नारदजींना पाठवलं आणि नारदजींना पाठवल्याच्या नंतर नारदजी आले. नारायण नारायण नारायण. कंसा, अरे काय करत आहे कंसा, तू फार मोठा येडा ठरला. कंस म्हणला काय झालं, मी तर नीतिवान राजा आहे, माझ्यासारखा या जगामध्ये राजा कोणीच नाही. अरे तू वेडा आहे, तू फार भोळा आहे. कंस महाराज म्हणत आहे, नारदजी जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा, माघारी मात्र बोलू नका. नारद महर्षीने हातामध्ये एक फूल घेतलं आणि एक फूल घेतल्याच्या नंतर कंसाकडे दिला आणि कंसाला सांगितलं, कंसा हे पहिल्या पाकडीपासून तर 8व्या पाकडीपर्यंत मोज आणि 8व्या पाकडीपासून तर पहिल्या पाकडीपर्यंत मोज. सुरुवात केली. कंसाला काहीच मेळ जमत नव्हता. कंसाच्या लक्षामध्ये आलं आणि लक्षामध्ये आल्याच्या नंतर कंस म्हणत आहे, नारद महर्षी बरं झालं तुम्ही सांगून दिलं, कारण हा देव कधी अवतार गेले सांगता येत नाही. धावत धावत कंस कारागृहामध्ये गेला आणि कारागृहामध्ये गेल्याच्या नंतर ज्या देवकीच्या मांडीवरती देवकीचा पुत्र होता त्या मुलाला घेतलं आणि कंसानं घेतल्याच्या नंतर त्याचा सुद्धा वध केला. बघा असं करता करता पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा सुद्धा मारला, 5वा मारला, 6वा मारला, 7वा योग माईने नेला आणि 8वा अष्टमीचा तो दिवस आहे, वार बुधवार आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहे, मंद मंद पाऊस पडत आहे, गाई हंबरडा फोडत आहे आणि अशा सुंदर अशा रमणीय अशा आनंद वातावरणामध्ये मथुरेमध्ये कारागृहामध्ये साक्षात देवकी समोर आणि वासुदेवासमोर 8 वर्षाच्या मूर्तीचं काय झालं, प्रागट्यकरण झालं. गोपाल कृष्ण भगवान की ज्या वेळेस 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्याच्या नंतर क्षणाचा विचार न करता त्या मूर्तीनं बोलायला सुरुवात केली, बाबा मी तुमचाच पुत्र आहे, परंतु बाबा मला इथे ठेवू नका, कारण हा दुष्ट पापी कंस जसा माझ्या भावंडाचा वध केला ना तसा माझा देखील करेल, म्हणून मला इथे ठेवू नका. कुठे न्या, नंदाच्या घराला, मज मी गोकुळाला. बाबा मला कुठं न्या, नंदाच्या घराला न्या बाबा. त्यावेळेस मात्र देवकी माता म्हणत आहे, अरे बाळा जसे 7 मुलं माझ्यापासून दूर झाले तसा तू सुद्धा दूर होत, तू जाऊ नको. परंतु तो पुत्र बोलत आहे, ती मूर्ती बोलत आहे, आई जसे माझे भावंड कायमचे निघून गेले नाही, मी तसं कायमचं निघून नाही जाणार आई, योग्य वेळ आल्याच्या नंतर तुझ्याकडे परत ये. वचन दिलं देवकीला. वसुदेव बाबा बोलू लागले, अरे बाळा तुला नेलं असतं मथुरेमधून गोकुळाला, परंतु आमच्या हातापायामध्ये बेडा टोकलेले आहे, सर्व दार बंद आहे, सर्व पहारेकरी सुद्धा जागे आहे, तुला कसं न्यावं. ती मूर्ती म्हणत आहे, बाबा काळजी करू नका, ज्यावेळेस मला तुम्ही डोक्यावरती घेसाल ना त्यावेळेस सर्व दार सुद्धा उघडेल,
सर्व हातापायामधला बेड्या सुद्धा तुटून पडेल आणि एवढंच तर काय पारेकऱ्यांना सुद्धा गाळझोप लागेल. तुम्ही एकदा मला तुमच्या डोक्यावरती घ्या. भगवंताने आपलं शरीर लपवलं आणि शरीर लपवल्याच्या नंतर जगाच्या मालकाला एका केर पुंजाण्याच्या टोकरीमध्ये जावं लागलं. कारण कर्म आजपर्यंत कधीच कोणाला चुकले नाही. जसं तुम्ही कर्म करसाल तसं तुम्हाला फळ भोगावं लागेल. विश्वाचा मालक होता कोण? विश्वाचा मालक. त्या विश्वाच्या मालकाला एका केर पुंजाण्याच्या टोकरीमध्ये जावं लागलं. ते तर देव होता. एका बंदी शाळेमध्ये एका कारागृहामध्ये जन्म घ्यावा लागला विश्वाच्या मालकाला. विधी लिखाण जे आहे ना ते कधीच कोणाला आजपर्यंत चुकलं नाही आणि चुकणार सुद्धा नाही. टोकरीमध्ये घेतला आणि टोकरीमध्ये घेतल्याच्या नंतर हातापायामधल्या बेड्या तुटून पडल्या. सर्व पहारेकऱ्यांना सुद्धा गाढ झोप लागली. सर्व दारं उघडल्या आणि सर्व दारं उघडल्याच्या नंतर वसुदेव बाबांनी त्या बाळाला डोक्यावरती घेतलं आणि डोक्यावरती घेतल्याच्या नंतर निघाल्याच मथुरेच्या बाहेर. ज्या वेळेस मथुरेच्या बाहेर निघाले, मंद मंद पाऊस पडत आहे. शेषाने मात्र छत्र धरले भगवंताच्या डोक्यावरती आणि छत्र धरल्याच्या नंतर आता यमुना मैयाच्या मधून वसुदेव बाबाला जायचं होतं. यमुना मैयाला माहिती झालं की जगाचे मालक आपल्यामधून चाललेले आहे. आपल्याला सुद्धा जगाच्या मालकाने दर्शन दिलं पाहिजे. काय करावं? तसं तर भगवंत आता दर्शन देणार नाही म्हणून यमुनेने आपला वेग वाढवला. जी यमुना मैयाचं पाणी वसुदेव बाबाच्या पोटापर्यंत होतं, आज तेच पाणी खांद्यापर्यंत गेलं. खांद्यापर्यंतचं पाणी नाकापर्यंत गेलं. वसुदेव बाबाला चालता सुद्धा येत नाही. भगवंताला वाटलं यमुना काही आता शांत बसणार नाही, आपल्याला दर्शन द्यावंच लागेल. भगवंताने आपल्या पायाचा अंगठा काढला आणि पायाचा अंगठा काढल्याच्या नंतर यमुना मैयाला दर्शन दिलं. यमुना मैया शांत झाल्या आणि यमुना मैया शांत झाल्याच्या नंतर ज्यावेळेस यमुना मैया शांत झाल्या तिथून सुद्धा वसुदेव बाबा निघून गेले आणि आज हळूहळू हळूहळू गोकुळेमध्ये पोचले. आणि गोकुळामध्ये पोचल्याच्या नंतर नंदाची पत्नी आहे, तिचं नाव आहे यशोदा मैया. यशोदा मैयाला गाढ झोप लागलेली आहे. मध्यरात्री झालेली आहे आणि त्या मध्यरात्री वसुदेव बाबा नंदवाड्यामध्ये पोचले. आणि नंदवाड्यामध्ये पोचल्याच्या नंतर ज्या यशोदेजवळ एक मुलगी खेळ खेळत होती, झोपलेली होती, त्या मुलीला टोकरीमध्ये घेतलं आणि मुलाला यशोदेकडे ठेवून दिलं. त्या मुलीला घेऊन वसुदेव बाबा परत मथुरेमध्ये आले. आणि मथुरेमध्ये आल्याच्या नंतर सर्व दारं बंद झाली. पहारेकरींना जाग आली. सर्व हातापायामधल्या बेड्या वसुदेव बाबाच्या हाताला लागल्या. आणि हाताला लागल्याच्या नंतर त्या मुलीनं रडायला सुरुवात केली. योगमायांनी रडायला सुरुवात केली. एवढी रडत आहे, एवढी रडत आहे. हो, रडता रडता आवाज सर्व पहारेकऱ्यांना आणि कंसाला गेला. जसा कंसाला आवाज गेला, कंस धावत 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 देवकीच्या कारागृहामध्ये आला. आणि कारागृहामध्ये आल्याच्या नंतर देवकी त्या मुलीला स्तनपान करत होती. देवकीकडून मुलीला घेतलं. देवकी माता म्हणत आहे, दादा, अरे ही मुलगी आहे दादा, हिला त्रास देऊ नको दादा. अरे मुलगी आहे दादा, सोडून दे दादा. मुलगा नाही रे, मुलगी आहे दादा. तरी सुद्धा कंस महाराज सोडायचं नाव घेत नाही, सोडत नाही. कंसाने बाहेर आणला आणि बाहेर आणल्याच्या नंतर त्या मुलीला फिरवायला सुरुवात केली. एवढा गरगर 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 फिरवलं आणि गरगर फिरवल्याच्या नंतर कंसाच्या हातामधून ती माया सुटली. जशी सुटली तशी आकाशवाणी झाली. आकाशवाणी बोलू लागली, अरे कंसा, अरे तू काय मला मारत तिकडे? कुणीतरी गोकुळामध्ये लहानाचा मोठा आहे, तुझा आठवा काळ. कंसाच्या लक्षामध्ये आलं. आणि कंसाच्या लक्षामध्ये आल्याच्या नंतर काय करावं काही सुचत नाही कंसाला. परंतु आज गोकुळेमध्ये एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. सकाळ झाली, सर्व गौडांनी नंदवाडेमध्ये आले. आणि नंदवाडेमध्ये आल्याच्या नंतर
आज यशोदेजवळ एवढा सुंदर मुलगा आहे, एवढा सुंदर मुलगा आहे. त्या मुलाकडे बघताच क्षणी सर्व आनंदाने मोहित होऊन गेल्या. फार सुंदर मुलगा आहे. यशोदा मैयाला उठवलं. यशोदा मैया हो जाग्या व्हा. बघा तुम्ही किती सुंदर मुलाला जन्माला घातले. यशोदा मैया जाग्या व्हा. ज्यावेळेस यशोदेने डोळे उघडले त्यावेळेस एवढा सुंदर मुलगा यशोदेकडे खेळ खेळत आहे. आनंद झाला यशोदेला. यशोदेने श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला. ज्यांना कोणाला आनंद घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता बरं का. आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी. आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी. आज बाळ कृष्ण जन्मला. श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला. आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी. आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी. आज बाळ कृष्ण जन्मला. रूप तेज ते सावळी मूर्ती. दिव्य किरणाने सजली ही धरती. उजळला कोळी दिव्य ज्योती. जणू स्वर्गावतरला भूवरती. आला आला नंदलाला. हीन विनाचा छळणारा दुष्टांचा गाढवाला. आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी. आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी. आज बाळ कृष्ण जन्मला. गेली हरपून यशोदा माई. केशवाचे गाते अंगाई. गेली हरपून यशोदा माई. केशवाचे गाते अंगाई. रेशमाच्या दोरीने झोका देई. चंदनाच्या माळाने झोपी जाई. तो गिरधारी कृष्ण मुरारी. त्याला सयानो जाऊ पाहू घेऊ दर्शनाला. आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी. आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी. आज बाळ कृष्ण जन्मला. श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला. आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी. 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 आज बाळ कृष्ण जन्मला. अशा प्रकारे शुकदेवजी महाराज राजा परीक्षेचे वर्णन करत आहे. राजा यशोदा मैयाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. स्वर्गामधलं सुद्धा एवढा आनंद स्वर्गात सुद्धा फिका पडलं होतं यशोदा मैया समोर. यशोदा मैयाने गवळणीला उपदेश केला. अगं जा नंद बाबाला बोलवून आणा. गळ्यामधले दाग दागिने यशोदेने गवळणीला अर्पण केले, दान केले. आज काही गवळणी गाईच्या गोठ्यामध्ये आल्या आणि गाईच्या गोठ्यामध्ये आल्याच्या नंतर नंद बाबा गायींची सेवा करत होते. गायींची सेवा करता 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 एक गवळ नंद बाबाला म्हणू लागली, नंद बाबा लाला बयू ये, नंद बाबा लाला बयू ये.
ज्यावेळेस नंद बाबाच्या कानामध्ये वरती हे शब्द पडले, नंद बाबा धावत 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 यशोदेकडे आले आणि यशोदेला म्हणत, यशोदा राणी, अगं आपल्याला लाला झाला. हो नंद बाबा, आपण सुद्धा आज आई वडील झालेला आहोत. यशोदा मातांनी नंद बाबांना सांगितलं, नंद बाबा हो आपल्या लालाला बघा या आतमध्ये. ज्यावेळेस नंद बाबांनी लालाला बघितलं त्यावेळेस मात्र नंद बाबा थक्क होऊन थांबले. यशोदा राणी म्हणू लागले, यशोदा मैया म्हणत आहे, नंद बाबा अहो काय झालं, एवढ्या सुंदर मुलाला मी जन्माला घातलं तरी सुद्धा तुम्हाला आनंद झाला नाही का हो. अगं नाही ग यशोदा, तसं काही नाही, परंतु या मुलाला मी स्वप्नामध्ये पाहिलं होतं रात्री. ज्या मुलाला मी स्वप्नामध्ये पाहिलं आज तेच मुलगा माझ्या घरी पुत्र रूपाने जन्माला आला, म्हणून थोडं दुप्पट आनंद झाला, बाकी काहीच नाही. आज नंद बाबांनी हिरे मोती माणिक जेवर सर्वांना दान दिले आणि ज्यावेळेस ब्राह्मणाला बोलावलं त्यावेळेस मात्र 2 लाख गाई नंद बाबांनी ब्राह्मणाला गाई दान दिल्या. वस्त्र आभूषणे सोनं नाणी चांदी हिरे मोती माणिक हे सर्व दान दिलं. का? कारण आज साक्षात भगवंत कोणाच्या घरी आज जन्माला आले, नंद बाबाच्या. नंदवाड्यामध्ये फार आनंद आहे, एवढा आनंद आहे, फार आनंद आहे. आज नंदवाड्यामध्ये नंदाचा वाडा जणू स्वर्गासारखा दिसू लागला. प्रत्येक गवळणीने यावं आणि प्रत्येक गवळणीने आल्याच्या नंतर नंदाच्या घरी जावं. असं करता करता अनेक दिवस होऊन गेले आणि अनेक दिवस होऊन गेल्याच्या नंतर गोकुळामध्ये नंद उत्सव सुद्धा साजरा करण्यामध्ये आला. सर्वांनी आनंद घेतला भगवंताच्या जन्मामधला. आणि ज्यावेळेस कंसाला माहिती झालं की आपला 8वा काळ गोकुळेमध्ये लहानाचा मोठा होत आहे, कारण आकाशवाणी कधी खोटी होत नाही. काय करावं? आज गोकुळेमध्ये आनंद आहे, परंतु मथुरेमध्ये आनंद नाही आहे, मथुरेमध्ये दुःख आहे. कारण कंस कृष्णमय झाला होता. ज्या ताटामध्ये कंस जेवण करत होते त्या ताटामध्ये सुद्धा कृष्ण दिसू लागले. ज्या पाण्यामध्ये, ज्या ग्लासामध्ये पाणी पित होते त्या पाण्यामध्ये सुद्धा कृष्ण दिसू लागले. कृष्णमय कंस झाला होता. मग आपल्यापेक्षा कृष्ण 10 पटीने श्रेष्ठ. कसा? कारण आजपर्यंत आपण किती जरी भक्ती केली, आजपर्यंत कधी कोणाला देव दिसला का? नाही दिसला. कारण कंस जरी सुद्धा वाईट भावनेने कृष्णाचं ध्यान करत होता, परंतु कंस हा श्रेष्ठ होता. खंड कंस कृष्णाच्या नावामध्ये पडूच देत नव्हता. ज्या गोष्टीमध्ये पाव, जी गोष्ट आपल्याला हवी होती त्याच्यामध्ये कृष्ण, ज्या गोष्टीसाठी आपण जाऊ त्या गोष्टीमध्ये कृष्ण. कृष्णमय कंस झाला होता. म्हणतात ना, आसनी शयनी भोजनी विसर नाही माझे स्मरणी, तयाचे नाव आत्मज्ञानी बोली जे पार्थ. झोपतानी कृष्ण, उठतानी कृष्ण, बसतानी कृष्ण, फिरतानी कृष्ण. कृष्ण 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 झाला होता कंस. म्हणून आज कंसाने अष्टप्रधान बोलावली.